नमस्कार मित्रांनो, बाळासाहेब पवार LIC ऑफ इंडियामधनं बोलत आहे. मित्रांनो, LIC ऑफ इंडिया ही सरकारची संस्था आहे, बऱ्याच लोकांना माहिती नाही. आणि ही संस्था काय कार्य करते की तुम्ही जे पैसे कमवत आहे ते पुढे कमवणार आहेत त्या पैशाची गॅरंटी दिली जाते, जे भरलेच नाहीत, जे ठेवलेच नाहीत. आज बघा, आपण आज पैसे कमवतो खरं, परंतु पैसे पुरत नाहीत, उरत नाहीत आणि पैसे कमवायचा पिरियड कमी होतो. त्याच्यामुळे दिवसेंदिवस गेलेला काळ बरा म्हणायची वेळ काय येते त्याचं कारण आहे. कारण वाढत्या महागाईनुसार आपला खर्च वाढलेला असतो, तो कधीच कमी होत नाही. उत्पन्न असो किंवा नसो, एखाद्या माणसाचा ॲक्सिडेंट झाला किंवा आजारी पडला आणि दवाखान्यात गेल्यावर डॉक्टर कधी विचारतो का तुमच्याकडे पैसे आहेत का, किती औषध गोळ्या देऊ, कुठलं ऑपरेशन करू का नको. मित्रांनो, ह्याचा आणि त्याचा काही संबंध नसतो. त्यासाठी आपण नेहमी तयारीत पाहिजे. मित्रांनो, जसं जसं आता हे नवीन कलियुग येते तसं तसं लोक अजिबात पुढचे विचार करत नाहीत किंवा प्लॅनिंग करत नाहीत. आहे ते पण प्लॅनिंग बंद करत आहेत. बरेच लोक असे आहेत. आता आपलं जे आज उत्पन्न येते त्याच्यातनं आपण आज इतके प्रॉब्लेम आहेत, इन्कम फ्लो असूनसुद्धा आपल्याला पैशाचे प्रश्न आहेत, पैसे पुरत नाहीत, उरत नाहीत आणि ताणतणाव आहे. कर्ज काढून आपण खर्च करतो किंवा अडचणीसाठी आपण नेहमी लोन, क्रेडिट कार्ड घेतो. मित्रांनो, ही इन्कम फ्लो कधी बंद होईल कुणाला सांगता येते का? आणि जर बंद झालं तर काय परिस्थिती असेल ह्याचा विचार पण कोणी करत नाही. आता आम्ही गेली 25 वर्ष झालं मी LIC ऑफ इंडियामध्ये काम करतो आहे. मित्रांनो, आत्तापर्यंत 1000 ते 1200 लोकांचं प्लॅनिंग करून दिलेलं आहे. आज कित्येक कोरोना पिरियडमध्ये कित्येक लोकांचं एक्सपायर झाले. मित्रांनो, ते आज आपल्यात नाहीत, परंतु त्यांच्या घरी दर महिन्याला पगार येतो. कसा तुम्हाला सांगतो, 1 कोटी 2 कोटी क्लेम मिळाले आणि ते बँकेत ठेवले, त्याचे इंटरेस्ट म्हणजे पेन्शन येते. मित्रांनो, प्लॅनिंग केलेलं कधीच वाया जात नाही. नाही प्लॅनिंग केलं तर वाईट दिवस आल्याशिवाय राहत नाहीत. जसं शेतकऱ्यानं पेरणी नाही केली तर गवत उगवणार, गवत काही थांबणार नाही. तसंच आहे, रुग्णांना ट्रीटमेंट नाही घेतलं तर आजार वाढणार, अभ्यास नाही केला तर नापास होणार. ह्या गोष्टी घराला जर आपण दार नाही लावलं तर घरात चोरी होणार. म्हणजे चोराला आपण मदत केल्यासारखं आहे, म्हणजे तो इझी चोरी होणार ना. म्हणजे तसंच आहे, तुम्ही प्लॅनिंग करत नसाल तर तुमची त्या जीवनातनं तुम्हाला नक्की वाईट दिवस येणार आणि ते येत आहेत. आणि आपण उघड्या डोळ्यांनी पाहतो, प्लॅनिंग करत नाही. मित्रांनो, गेली 25 वर्ष झालं मी काम करतो आहे. कित्येक लोकांना आता तर म्हणतात पैसेच नाहीत. जसं शेतकऱ्यांना जर पेरणीसाठी बियाणं आणि खतासाठी पैसे नाही म्हणलं तर काय होईल? बीजच नाही पेरलं तर वृक्ष कुठून येणार? धान्य शेतकऱ्यानं पेरलं नाही तर वाढणार कुठून आणि खाणार काय? हा फार मोठा प्रश्न आहे. हा जरी सामाजिक वाढत असेल तर तो हा पर्सनल लेवलला बघा तुम्ही. जो माणूस बचत करत नाही त्याचं जीवन कसं असेल बघा. कारण एक दिवस उत्पन्न तर बंद होणार आहे, म्हातारं तर होणार आहे. देव न करो कुणाच्या जीवनामध्ये वाईट दिवस येऊ नये. डिसेबिलिटी, डेथ आणि डिसीज कधी येतील कुणालाही सांगता येत नाही. परंतु असं जर नाही आलं, चांगली गोष्ट आहे, येऊच नाही. नाही आलं तर म्हातारपण तर ठरलेलं आहे ना. कुठलाही माणूस म्हातारा होतो का नाही? मग तुमचा जे इन्कम फ्लो जर बंद झाला तर तुम्हाला कोण देणार आहे पैसे? तुमचे मुलं तर तुम्हाला सांभाळतील का? आणि आपण अपेक्षा ठेवणं म्हणजे त्याची पूर्तता नाही झाली तर अपेक्षा भंग होतो आणि मग शेवटी मानसिक तणाव येतो. मग त्यावेळेस आपल्या हातात काही राहत नाही, आपल्याला कामही करता येत नाही, आपले इंद्रिय चांगले नसतात. वय वाढल्यानंतर वयाच्या 60-65ला आपल्या शरीराचे पार्ट पण नीट काम करत नाहीत, त्याचा पण खर्च चालू होतो आणि काम करता येत नाही आणि खर्च वाढलेला असतो. मित्रांनो, हे गणित आहे ना, हे गणित बिघडवण्याचं कारण आपण स्वतः आहोत. आपण जेव्हा चांगली गोष्ट ऐकत नाही त्यावेळेस वाईट गोष्ट घडत असते. जसं एखादा विद्यार्थी खेळत असेल, अभ्यास करत नसेल तर तो नापासाची तयारी होत असते इनडायरेक्टली. जसं कोरोना पिरियडमध्ये पाहिले ना आपण, ऑक्सिजन मिळत नव्हतं म्हणून किती तर लोक मृत्युमुखी पडले, कारण पुरवठा कमी आणि ऑक्सिजनची गरज जास्त होती. तसंच आहे मित्रांनो, आपल्या जीवनात असंच होणार आहे. पैशाची गरज जास्त होणार आणि आपण ठेवत नाही पैसे. उलट काही लोकांकडे कर्जच असतं, कर्जच फिटत नाही रिटायरमेंटपर्यंत, असे पण लोक आहेत. क्रेडिट कार्ड, कुठलीही गोष्ट आपण उत्पन्नापेक्षा जास्त करतो आहे. मित्रांनो, इथंच आपली चूक होती. बघा ना, लोक डाऊन पेमेंट, काही लोकांना EMI नसतात म्हणून गाड्या बँका नेतात ना ओढवून, घरं ताब्यात घेतात, बँका वसुलीसाठी करतात ना. मग आपण काय करतो, जे पैसे कमवले नाहीत ते खर्च अगोदर करून मोकळे होतो आणि येणारे संकट तर सोडूनच द्या, पण म्हातारपणी इतके वाईट दिवस येतात की आपल्या आयुष्याचा आढावा आपली मुलं वाचून दाखवतील. पाडा, तुम्ही काय केले म्हणतील, आणि जे नाही केलं आहे त्यालासुद्धा मुलं म्हणतील की काय वेगळं केले, जगा वेगळं. हे असं होतं आहे, घडतं आहे मित्रांनो. त्यासाठी आपल्या नावावर पेन्शन प्लॅन घेणं गरजेचं आहे. मित्रांनो, स्वाभिमानाने जर जगायचं असेल, पैशाशिवाय पर्यायच नाही.
आणि पैशाचं जर प्लॅनिंग केलं नसेल, आता काय होतं हे प्रॉब्लेम का वाटतं त्याचं कारण सांगतो. कुणी प्लॅनिंगच करत नाही आणि केलं तर प्लॅनिंग छोटंसं करतात, ते काहीच कामाचं नाही. जसं आपल्याला 2 भाकरी लागतात जेवणासाठी ना, एक घास दिला तर जमेल का हो? किंवा गाडीत एकच थेंब पेट्रोल टाकलं आणि गाडी चालेल का? कदापि असं होत नाही मित्रांनो. आणि आपण तो करायचा प्रयत्न करतो आहे. बरेच लोक प्लॅनिंगच करत नाहीत आणि वाढत्या महागाईनुसार तर कुणीच करत नाही. 1% पण लोक नाहीत. कारण इन्फ्लेशन महागाईने किती झपाट्याने वाढते आणि झपाट्याने त्याच्यापेक्षा जास्त आपण खर्च वाढवतो. आणि निसर्गाचं चक्र आहे, प्रत्येक माणूस म्हातारा होतो आहे की नाही. इन्कम स्टॉप होणार आहे का नाही. जर तुम्हाला गंभीर प्रश्न पाहायचा असेल, तुम्ही आश्रमामध्ये जावा, तुमच्या लक्षात येईल लोकांना जगण्यासाठी पैसे नाहीत आणि आयुष्यातलं झालेलं चुका ते सांगू पण शकत नाही. किंवा हॉस्पिटलमध्ये जाऊन बघा, आज ट्रीटमेंटसाठी पैसे नाही, असे कितीतरी लोक आहेत. मित्रांनो, सांगण्यासारखं बरंच काही आहे. आपण जर चूक केली तर त्याची सजा आपल्यालाच मिळणार आहे. हे निसर्गाचा नियम आहे. कर्मात फार मोठी ताकद आहे. आज बघा ना, आपण पाहतो ना, खरात आहे ते घोटाळ्यामध्ये आणि मोठेगावकर जे क्लासचे मालक होते, आज काय अवस्था आहे. मित्रांनो, कर्म हे दाखवण्यासाठी नसतं, त्याची फळं आपल्याला मिळतात. जसं निसर्गाचा नियम आहे ना, तुम्ही आंब्याचं झाड लावलं तर आंबा येईल का सीताफळ येईल. मग कर्म करताना आपण शुद्धीकरण असावं, शुद्ध कर्म केलं पाहिजे. आपल्यावरच आपण अन्याय करतो पहिलं आणि नंतर त्याचं प्रत्यक्षात वेळ आल्यानंतर आपण म्हणतो, मग दुसऱ्याला सगळ्यांना आपण दोष देतो. मित्रांनो, दोष देऊन कधीच प्रश्न सुटत नाही, उलट वाढत असतो. प्रश्न सोडवायच्या वेळेलाच सोडवला पाहिजे. जसं परीक्षेच्या अगोदर अभ्यास केला तर मार्क वाढण्याची शक्यता आहे ना, नंतर पुन्हा फायदा काय आहे. बरेच विद्यार्थी सुसाईड करतात ना, कर्जबाजारी लोक सुसाईड करतात. मित्रांनो, सुसाईड करण्यानं प्रश्न कधीच सुटत नाही, उलट वाढत जातो, गंभीर होतो ना. एखादी व्यक्ती गेली तर त्याच्या पाठीमागे किती प्रॉब्लेम येतात. मित्रांनो, असंच आहे. पूर्वीचा काळ बरा म्हणायची वेळ काय येते त्याचं कारण आहे, आत्ता सध्या लोक बिनधास्त आहेत, उद्याचा बिलकुल विचार करत नाहीत. आता बघा, ही व्यसनं करतात लोक, चुकीचे काम करतात का नाही. काय खावं हे सुद्धा आज कळत नाही लोकांना आणि सांगितलं तर राग येतो. मित्रांनो, ही अशी परिस्थिती आहे. ही परिस्थिती जर बदलायची असेल तर आपले विचार बदलले पाहिजे. ज्या चांगले लोक आहेत, संगत चांगली पाहिजे आणि चांगले लोक आता आवडत नाहीत, अशी परिस्थिती आहे. मित्रांनो, हे चक्र जे आहे ना, हे दूषित निर्माण होते. जसं पूर्वीच्या काळात बघा, 1-1 डझन मुलं होते, 6, 8, 10, काही जणांना 2-2 बायका होते का नाही. मग त्यावेळेस त्यांना प्रॉब्लेम आला. आता लोक म्हणतात ना, आमच्या काळामध्ये प्रॉब्लेम नव्हता. मित्रांनो, कसं असतं, ह्या गोष्टीचं जे प्रत्यक्षात स्वरूप आपल्याला जे मिळतं त्याला वेळ लागतो ना. जसं एखाद्याने जेवण केल्या ब्लड तयार होत नाही, त्याला काय टायमिंग आहे ना. तसं हा टायमिंग आता संपलेला आहे. जसं पूर्वीच्या काळाचे जे इफेक्ट आता जाणवत आहेत आणि ह्याच्यातनं बाहेर निघता येत नाही. आता बघा, बेकारी आहे का नाही. नोकऱ्या एवढे वाढूनसुद्धा नोकऱ्या मिळत नाही. मिळाले तर पगार नाही व्यवस्थित, तो पुरत नाही पगार. आणि त्याच्यातनं अजून आपण काय करतो, चुकीचा खर्च करतो, चुकीच्या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट. बँका पुढं फसवून जातात, बँका बुडतात, मल्टी मार्केटिंग कंपन्या, पतपेढ्या. हे फायदा असा का घेतला जातो, कारण लोकाला आज जास्त झटपट पैसे पाहिजेत. विचार चांगले राहिले नाहीत, कर्म चांगलं राहिलं नाही तर भविष्य कसं चांगलं होईल. साधी गोष्ट आहे ना मित्रांनो. तर आपल्याला जर ह्या सगळ्या चक्रातनं बाहेर पडायचं असेल तर एकच मार्ग सांगतो, LIC ऑफ इंडियाची आयुष्यभर पैसे देणारी पॉलिसी. मित्रांनो, ही सुवर्ण संधी आहे. लाईफ टाईम गॅरंटी कुणीच घेणार नाही. हे आहे तो पण प्लॅन बंद होणार आहे. तुम्ही नाही घेतला तर शेवटी तुम्हाला कळून उपयोग होणार नाही. चूक बघा, 99% लोकांना शेवटी कळते, म्हणून तर प्रॉब्लेम आहे. फार थोडे लोक अगोदरच प्लॅनिंग करतात, ते सेफ राहतात, सुरक्षित राहतात. तसं एखाद्या विद्यार्थ्याला मार्क पाहिजे असेल तर काय करायला पाहिजे, परीक्षेच्या अगोदर अभ्यास करायला पाहिजे का परीक्षा संपल्यावर. रिझल्ट आल्यावर तुम्हाला माहिती होऊन उपयोग आहे का. अगोदर तुम्हाला कितीही यश मिळवता येतं. तसंच आहे तुम्हाला आज मी सांगतो आहे, तुम्ही सावध व्हा. कोरोनासारखी आज परिस्थिती आली तर त्यावेळेस किती लोकांना प्रॉब्लेम आला. देश संकटात. आता सध्या मंदीचं वातावरण आहे मित्रांनो, कारण इस्रायल, अमेरिका, इराण हे युद्ध चालू आहे. त्याच्यामुळे काय होतं, महागाई सगळी वाढते ना, विध्वंस होतो ना. आणि विध्वंस झाल्यावर जागेवर यायला खूप दिवस लागतात. एखादी केलेली चूक दुरुस्त व्हायला खूप टाईम लागतो आणि त्याच्यात माणसाला खूप त्रास होतो. आता सध्या महागाई वाढते का नाही, पेट्रोल डिझेल सारखं वाढतं आहे, वाढीव दरांसुद्धा मिळत नाही, अशी परिस्थिती आहे. मित्रांनो, जे घडायचं ते घडते. सावध होणं गरजेचं आहे. LIC ऑफ इंडियाकडे प्लॅन आहेत. डे 1 पासून तुम्हाला इन्शुरन्स कवर मिळतं.
तुम्हाला इन्कम पुढची गॅरंटी मिळते मित्रांनो. आपण नोकरी जरी परमनंट असेल, कलेक्टर तहसीलदार कमिशनर असेल तरी काम केलं तरच पैसे मिळतात मित्रांनो. ही सत्य परिस्थिती आहे आणि आपण काम करणार आहे का नाही कुणालाच माहिती नाही. उद्या काय घडेल कुणीच सांगू शकत नाही आणि त्याच्यासाठी तर हे फ्युचर प्लॅनिंगची गरज आहे मित्रांनो. काही नाही झालं तरी गॅरंटेड आपल्याला मदत मिळणार आहे, आपले पैसे ग्रो होणार आहेत. तर शेतकरी पेरणी करून धान्य वाढवतो का नाही, ते गॅरंटी कसलीच नाही. धान्य किती मिळेल, भाव किती लागेल, किती माहीत नाही, परंतु खर्च चालू आहे ना. इथं सगळी गॅरंटी आहे मित्रांनो. थोडे भरून जास्त मिळायची गॅरंटी आहे. तर लवकरात लवकर फोन करा आणि फ्युचर प्लॅनिंग करा, नाहीतरी आपलं भविष्य उद्ध्वस्त होईल. आपल्याला गुन्हेगारासारखं जगावं लागेल. आपले प्रॉब्लेम सांगितल्यानंतर लोक आपलीच चूक काढतील आणि परत जखमीवर मीठ सोळल्यासारखं होईल मित्रांनो. आणि तशीच परिस्थिती आहे. आज बघा, आश्रमामध्ये जाऊन बघा, हॉस्पिटलमध्ये जाऊन बघा, किती वाईट परिस्थिती आहे. आयुष्यभर काम करून गेले पैसे कुठं? पैसे अशा ठिकाणी बसतात की लिक्विडिटी नसते, प्रॉपर्टी विकता येत नाही, सोनं विकता येत नाही, किंवा मल्टी मार्केटिंग कंपन्या पतपेढ्यामधले त्या काही बँका बंद होतात आणि मग शेवटी आपला प्रॉब्लेम सुटत नाही, कुणी सोडवत नाही. फक्त प्रॉब्लेम वाढवला जातो पण सुटत नाही. माणूस गेल्यावरसुद्धा बरेच लोक म्हणतात असावं, त्याच्याविषयी चर्चा करतात का नाही वाईट चांगली. म्हणजे बदनामी मेल्यावरसुद्धा होते मित्रांनो. त्यासाठी कर्मश्रेष्ठ ठेवा. आज जी खरात आहे आणि मोठे गावकर आज सुखी आहेत का मला सांगा. पैसे भरपूर त्यांनी कमवलेत परंतु योग्य मार्गाने नाही मित्रांनो. मार्ग चुकीचा असेल तर त्याची सजा मिळतच असते. हे डिपार्टमेंट, पोलीस डिपार्टमेंट, न्यायव्यवस्था हा भाग सोडून द्या. ह्याच्यातनं तुम्हाला काहीतरी करून काही लोक सुटतात, परंतु मित्रांनो कर्मातनं कुणीच सुटत नाही. कर्म श्रेष्ठ असावं. कोण काय करतं आहे ह्याच्याकडे कधीच लक्ष देऊ नका. आपण आपल्या इमानदारीनं प्रामाणिकपणाने कार्य केलं तर परमेश्वरसुद्धा पाठीमागं असतो. कधीच घाबरायची गरज नाही. आणि 1 रुपयाचा 2 रुपये करणं गरजेचं आहे. खर्च जपून केला पाहिजे, खर्च कमीत कमी केला पाहिजे. लोक आज खर्चच वाढवत आहेत. भविष्य अंधारमय आहे, गॅरंटेड सांगतो मी. तुम्ही उत्पन्नापेक्षा जास्त खर्च करताय तर 10 जन्म इथं जरी तुम्ही जन्माला आले तर काही प्रॉब्लेम सुटणारच नाहीत. मी सांगतो, किती वेळा पृथ्वीवर जन्म घेतला तरी प्रश्न सुटणार नाही, कारण ते प्रश्न सोडवायची पद्धतच नाही मित्रांनो. बऱ्याच लोकांचा उत्पन्नापेक्षा जास्त खर्च असतो आणि ते पण सेविंगचा नसतो, खर्चच असतो. तो परत न येणारा पैसा. खर्च म्हणजे परत नाही येणारे पैसे. आणि इन्व्हेस्टमेंट केली तर ते आपल्याला वाढून तर मदत होईल, परंतु चैनीच्या वस्तू, व्यसनाधीनता ह्या गोष्टीतनं माणसाचा कधीच विकास होणार नाही मित्रांनो. शरीर पण खराब होतं. काही लोक गोवा गुटखा दारू पितात मित्रांनो. असे गोष्टी ऐकल्या त्या लोकांना राग येतो, परंतु मित्रांनो शरीर ही परमेश्वराने दिले, स्वच्छ ठेवलं पाहिजे. विचार आचार कोण काय करते हे बघू नका, आपलं आपण बघा. प्रत्येकाने जर असा विचार केला तर चांगले दिवस यायला वेळ लागणार नाही आणि टिकवणं पण महत्त्वाचं असतं. बऱ्याच लोकांना चांगल्या गोष्टी पटतात परंतु ॲक्शन कंटिन्यू करत नाहीत, ब्लिंकिंग करतात, मध्येच सोडून देतात. आता गेली 25 वर्ष झाली LIC ऑफ इंडियामध्ये मी काम करतो आहे. बरेच लोक चांगल्या गोष्टी केलेल्या सोडून देतात आणि मग शेवटी कसं असतं, चांगली गोष्ट कंटिन्यू टिकवण्याची पण गरज असते. जसं जेवण आपण रोज करतो कोणी जगण्यासाठी, गाडीत पेट्रोल टाकतो, गॅस भरतो, मध्येच थांबवलं तर काय होईल, गाडी थांबणार ना जागेवर. तसंच असतं. चांगल्या गोष्टी ही शेवटपर्यंत चांगल्या करायच्या असतात. स्वतःच्या हितासाठी पैसे ठेवा. LIC ऑफ इंडिया सरकारची संस्था आहे, धोका नाही, भीती नाही. थोडे भरून जास्त लिहून दिले जातात. 1,000 भरले की 5 लाखाचा बॉन्ड मिळतो. 5 लाख FD करायला सगळ्याला आवडतं, परंतु पैसेच जमत नाहीत आणि जमलेले पैसे आपण चुकीच्या ठिकाणी ठेवतो, जास्त इंटरेस्ट मिळते म्हणून ती भरलेले पण मुदल मिळत नाही, अशी परिस्थिती आहे मित्रांनो. मला फोन करा अधिक माहितीसाठी आणि प्लॅनिंग करा. माझा मोबाईल नंबर 9890468671. हा नाही लागला तर दुसरा एक नंबर आहे 9890768562 पवार बाळासाहेब. ओके, थँक्यू.